आता 39वी ओळी आहे ना. दशक 5वा आहे आणि समाज दुसरा आहे. अक्षयी ठेवा सकळांचा परी पांगडा फिटेना शरीराचा, तेणे मार्ग ईश्वराचा चुकवली जाती. आता सद्गुरूंचीच लक्षणं चालली आहेत, म्हणजे गुरु लक्षणच चालू आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की अक्षयी ठेवा सकळांचा परी पांगडा फिटेना शरीराचा. म्हणाले हा सगळ्या गोष्टींचा अक्षय ठेवा आहे, हे सद्गुरूंचं स्थान आहे. पण जो सद्गुरू पदावर बसला आहे त्या व्यक्तीला मात्र आपल्या शरीराचे चोचले संपत नाही आहेत. अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. जसं आपण आता बघतो इतक्या प्रकारांनी लोकांच्या इस्टेट प्रॉपर्ट्या त्याच्यावरती. आता शंकराचार्यांच्या मठावरती सुद्धा 2 शंकराचार्य एकमेकांच्यावरती कोर्टात भांडायला जातात. आता काय म्हणायचं आपण, असं सगळं अवघड आहे प्रकरण. तेणे मार्ग ईश्वराचा चुकवली जाती. हे असे परस्परामध्ये म्हणाले भांडत बसतात, प्रत्येकाच्या विषयी मोह करतात आणि शेवटी ईश्वरापर्यंत काही ते पोचत नाही. समर्थांना ईश्वरापर्यंत पोचणारा तो सद्गुरू आणि तो कसा हे त्यांना अगदी फार विवरून, म्हणजे ते विवंचुनी सांगे विवरुनी बोले, त्यात थाटात येते सगळं. थोडं कडक आहे समर्थांचं, त्यामुळे कुणाकुणाला बरं वाटत नाही. कारण त्यांची भाषा जरा अधिक थेट आहे आणि काय दोष वगैरे सांगताना फार सांभाळून वगैरे सांगावेत असं काही नाही, अगदी फार स्पष्ट आहे. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहाचं महत्त्व आले, तेथे बेमचाड बळावले देहबुद्धीचे. म्हणजे सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सिद्धी प्राप्त करून घेतल्या, त्याच्यामुळे सामर्थ्य निर्माण झालं. कारण त्या सिद्धी आणि ज्या मिळतात त्या अणिमा, गरिमा, लघिमा ह्यासारख्या ज्या सिद्धी आहेत, या सिद्धींच्या मधून काही सामर्थ्य नक्कीच प्राप्त होतं. आणि समोरच्या मनुष्याला असं वाटतं बापरे काय सामर्थ्य आहे आपल्या सद्गुरूंचं, की ते असं करतात, ते तसं करतात. म्हणून ते म्हणाले सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहाचं महत्त्व आले. या सिद्धीमुळे काय होतं, देहाचं महत्त्व बळावतं. म्हणजे या व्यक्तीच्या ठिकाणी अमुक अमुक गोष्टी करण्याचं सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य काय संतांकडे नाही आहे का, ते त्यांच्याकडे आहे. पण त्या सामर्थ्याचा उपयोग ते स्वतःच्या करता करत नाही, कारण त्यांना काही मिळवायचंच नसतं. या जगाला त्यांना असेल तर ते द्यायचंच आहे, त्यांना मिळवायचं या जगातून काहीच नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सामर्थ्य नाही असं मुळीच नाही. तर समर्थांनी अनेक प्रसंगामध्ये आपल्या शिष्यांना जसं वाचवलंय, त्यामध्ये कुठे समर्थ, कुठे शिष्य. त्यांच्या त्या मुसळराम त्यांचे एक शिष्य होते, ते हातात मुसळ घेऊन फिरत असत, ताकद भरपूर. 10 माणसं जरी समोर आली तरी त्याला वळवण्याची हिंमत होती त्यांच्या अंगामध्ये. आणि त्यामुळे त्या मुसळरामांना त्यांनी ओळखलं की ज्या मठावरती ह्या मुसळरामांना नेमलेला आहे, त्या इथे असलेला जो सुभेदार आहे तो म्हणाला हा इथे असेपर्यंत आपल्याला कोणाला वाटवता येणार नाही, याला इथून आधी बाजूला करा. तर बाजूला करा काय, हा ऐकत नाही, हा सगळ्यांना भारी पडतो. म्हणून त्यांनी त्या सगळ्यांनी मिळून त्यांना पकडून एका तळघरात नेऊन कोंडून ठेवून दिलं. ते बिचारे सारखे समर्थांची हे करत होते, म्हणजे धावा करत होते, आण भातत होते की बाबा मला सोडवा, आता एका इथं तुम्ही काही करू शकत नाही, अडकून पडलो मी खाली. कारण हा मनुष्य 25 आले तरीही त्यांना जड आहे, भारी आहे. 100 आले तरीही भारी आहे. कारण विलक्षण ताकद, बुद्धिमत्ता, चापल्य सगळं देहाच्या ठिकाणी सगळं असल्यामुळे एक मठ सांभाळण्याचं सामर्थ्य होतं त्यांच्याकडे चांगलं. त्यांना खाली अडकवून टाकलं. समर्थांना कळलं हे सगळं प्रकरण जे आहे ते ह्या मुसळरामाला काही निपटता येणार नाही. तर समर्थ कुठे कर्नाटक तेलंगण भागामध्ये प्रवास करत होते, त्या दिवशी ते त्या सुभेदाराच्या इथे प्रकट झाले, ज्या दिवशी तो सुभेदार त्यांचा वध करणार होता. आणि ते प्रकट झाल्यानंतर सुभेदाराला एक थोबाडीत मारली की तो त्या एका मारण्यानेच इतका घाबरला आणि बेशुद्ध पडला. तो म्हणाला या तुमच्या माणसाला घेऊन जा. समर्थ म्हणाले आमच्या लोकांना त्रास देतोस, शिक्षा करतोस. हे केवढं सामर्थ्य आहे. किती शेकडो मैल दूर असलेला मनुष्य एका क्षणात तिथे येऊन उपस्थित होतो. शेकडो मैलांवरती काय घडतं आहे ते त्यांना समजतं आणि त्याचं संकट निवारण करण्याकरता ते येतात. पण म्हणजे इथे त्यांनी सांगितलं संतांकडे सामर्थ्य नाही का, सगळ्या संतांकडे सामर्थ्य. वेळ पडली तर ज्ञानेश्वर माऊलींनी त्या रेड्यामुखी वेद बदललेले. सामर्थ्य नाही आहे असं नाही आहे, परंतु ते सामर्थ्य कधी ते प्रकट करत नाही.
त्यांना जे अपेक्षित नाहीये त्याचं वर्णन ते करतायत, की काही लोक स्वतः सिद्धी मिळवतात आणि त्या सिद्धीच्या बळावरती समाजामध्ये मोठेपण मिळवायचा प्रयत्न करतात, ते त्यांना सांगायचे. तेणे बेंचाड बळावले देह बुद्धीचे, म्हणजे देहाचे चोचले वाढले म्हणाले. दुसरं काय वाढलं? म्हणजे काय त्यावेळेस चोचले, आपल्याच देहाची कौतुक. आणि म्हणून ते म्हणाले हे ते काय तिथल्या ना आधी चाड म्हणजे कौतुक आहे. चाड ह्या शब्दाचा अर्थ कौतुक पण आहे. आणि आता बेंचाड वळावले म्हणजे समर्थांना न आवडणारं कौतुक आहे, म्हणून त्याला लावलेलं ते विशेषण आहे बेंचाड. चाड हे कौतुकाचा भाग आहे, हे विडव्याकडे चाड पुरवणे आहे, हे नुसते लळे पुरवणे आहे देहाचे असं. तेने बेंचाड बळावले देहबुद्धीचे, सांडूनी अक्षय सुख सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख. म्हणाले अक्षय सुखाला दूर करून आपल्या सामर्थ्याच्या जोरावरती दुसऱ्याला वश करून घेण्याची अपेक्षा करतात मूर्ख म्हणाले. सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख म्हणजे दोघेही मूर्ख. जो गुरु आपल्याला सामर्थ्य पाहिजे म्हणून धडपडतो आणि जो शिष्य त्या सामर्थ्याचा फायदा पाहिजे म्हणून धडपडतो. आणि म्हणून म्हणाले कामने सारखे दुःख अनेक काहीच नाही. या इच्छा करणं आणि त्या इच्छा पुरवून घेणं याच्यासारखं दुःख नाही म्हणाले. ईश्वरे विण जे कामना तेथेची गुणे नाना यातना, पावती होती पतना वर पडे प्राणी. आता हे विषय दोन प्रकारांनी समर्थ आपल्याला सांगतात. एक मोक्ष या बाजूनी सांगतात आणि दुसरा व्यवहार या बाजूनी सांगतात. मोक्ष या बाजूचा अर्थ मोक्षाच्या ठिकाणी लावायचा, व्यवहाराच्या बाजूचा अर्थ व्यवहाराच्या ठिकाणी लावायचा. आता ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे किंवा जो त्याकरता अभ्यास करतोय त्याला ठीक आहे सगळा मोक्ष परार्थ, पण आपल्यासारखा प्रापंचिक काही त्या मोक्षाच्या मागे धावणारा माणूस नाही आणि त्याची ती इच्छाही नाही आहे, त्याची ती ताकदही नाही. कारण ते तिसरी फजिती करू नये असं समर्थांनीच म्हणतं. आपल्याला प्रपंच जमत असेल प्रपंच करावा, परमार्थ जमत असेल परमार्थ करावा, त्या दोघांचा समन्वय साधून. पण काहीतरी जे जमत नाही ते सोडून कशाच्या तरी मागे लागणं ही म्हणजे तिसरी फजिती आहे, की त्यातलं हेही नाही काही नाही झालं, भलतंच काहीतरी झालं म्हणून ते म्हणतात तिसरी फजिती करू नये. इथे त्यांनी सांगितलं कामनेसारखं दुःख नाही. कशा करता म्हटलं? प्रपंचालाही म्हटलं आणि परमार्थालाही म्हटलं. प्रपंचामध्ये सुद्धा आमच्या इच्छा वाढत चालल्या, लोभ वाढत चालला, मनुष्याला सुख मिळणार नाही, संपतच नाही. कारण कधीच इच्छा संपणार नाही, कधीच कामना संपणार नाही. म्हणजे मी आत्ता अगदी आजच सकाळी ऐकलेला किस्सा आपल्याला सांगते. एका कुटुंबामध्ये चालले होते त्यांच्या परस्परातले वादविवाद. त्याच्यामध्ये भावाभावांमध्ये जागा विभागून घेण्याचं चाललं होतं. बहिणीला वडिलांनी लिहून ठेवलं त्याप्रमाणे काही रक्कम द्यायची होती, ती इतकी किरकोळ होती 5-10 लाखा एवढी. तर स्वतःचे इगो प्रॉब्लेम्स म्हणजे त्यांना माझं म्हणणं, ते दुसरा म्हणतो माझं म्हणणं, तिसरा म्हणतो मला काहीच इंटरेस्ट नाही पण मी तत्वानी सोडणार नाही, असं करून प्रत्येकाची भांडणं. त्या भांडणामध्ये स्वतःचं असलेलं घर ह्या मंडळींनी काढून टाकलं आणि आता ज्या बहिणीला 5-10 लाख रुपये देऊन विषय संपत होता त्या बहिणीला हे स्वतःचे स्वार्थ साधण्याकरता, म्हणजे हा कोणता स्वार्थ आहे की जी तीही मागत नाही, जिच्याकरता वडिलांनी ठेवलेले पण नाही, तिला 50 लाख रुपये देणार आहेत आणि त्याच्यामध्ये विभागण्या केला. आता केवढा वेडेपणा आहे. आधी तर मुलींनी घेऊच नाहीत पैसे आईवडिलांच्याकडचे, आता पहिला भाग घेतलेच तर ते खुशीने दिले तेवढे घ्यावेत. पण हे आता ती मुलगी घेईल न घेईल हा पुढे तिचा प्रश्न आहे. परंतु ह्या जे वाटणी ह्या विभागणीला जे चांगली जागा तिघांना राहती जागा नाही नाही, ते तू माझ्याशी भांडणार असतात मी तुझ्याशी भांडणार असतं तर हे घरच तर घर पाडा. आणि प्रत्येकाने आपापल्या बाजूने 25-25 लाख रुपये त्याच्यामध्ये खर्च केलेले. म्हटलं आता कठीण आहे, म्हणजे 75 लाखाचा चुराडा करून पुन्हा तिथं नवं बिल्डिंग उभं करायचं आणि प्रत्येक जण आता 2,500-2,500 स्क्वेअर फूट जागा एन्जॉय करतो, तो 1,000 स्क्वेअर फुटाच्या ब्लॉकमध्ये राहतो. काय हा केवळ इथे त्यांनी म्हणलं ना, ही जी कामना आहे ना, कामनेसारखे दुःख आणखी काहीच नाही. ती कसली इच्छा आहे, वेड्यावाकडे इच्छा आहे त्या, बाकी दुसरं काही नाही. मी म्हणेन ते खरं तर होतं, मी म्हणेन ते खरं कधी संपणारच नाही. आणि असं वाटतं का हे सगळं झालं म्हणजे प्रॉब्लेम संपणार आहे? कधीच संपणार नाही. ज्याचे प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने मिटत नाही त्याचे अशा वाईट पद्धतीने तरी मिटतील का? आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की हा सामर्थ्याचा, हा कामनेचा, हा व्यवहारामध्ये मीतूपणाचा, हा अहंकाराचा हा जो खेळ आहे
असा खेळ आहे ना. आपल्या शिष्य परिवारामधला कोणी जर दुसऱ्यांच्या परिवारामध्ये गेला असं कळलं तरी त्यांच्या परिवारातली लोक त्याला फार त्रास देतात. तिथे ते पण पुष्कळ राजकारण आहे. तुम्ही तिकडे कसे गेलात? जर कुणी कुणाला आमंत्रण केलं तुम्ही आमच्याकडे या आणि तिथे जर तो मनुष्य गेला आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याबरोबर काही त्यांनी उपासना केली, काय त्यांच्या पद्धतीची प्रार्थना केली, त्यांच्या ठिकाणी 2-4 वेळा गेला तर म्हणजे काय तुम्ही आपला मार्ग सोडला वाटतं. आता ते त्यांना जाऊन मिळाले, अरे मिळाला काही शत्रू पक्ष मित्र पक्ष आहे. पण हा जो संप्रदाय म्हणून नाही, हा वैयक्तिक अभिनिवेश आहे. ते त्याचं सगळं हे स्वरूप आहे की ह्या ज्या कामना आहेत त्या गुरुकडेही आहेत आणि त्या शिष्यांकडेही आहे. तो गुरु आपल्यालाच वश राहावा असा पण शिष्यांच्या बाजूने बघा. आपलं लक्षण गुरु लक्षण चाललंय म्हणून, नाही तर शिष्य लक्षणामध्ये कीर्तनकारांची एक गोष्ट फार चांगली आहे. म्हणाले प्रत्येक शिष्याला वाटतं गुरुंचा मीच पट्ट शिष्य पाहिजे म्हणजे माझा मान वाढेल. आता सध्या ते कृपासिंधू बघतो त्याच्यामध्ये बघायला मिळतं काय त्या सगळ्या लोकांचं कोणी पाहत असलं तर त्याच्यामध्ये माझं महत्त्व कसं राहील, मी कसं माझं महत्त्व कसं वाढेल. तर म्हणाले तर कीर्तनकारांची कथा आहे. म्हणाले ते गुरु झोपले की त्यांची पाय दाबायचे, त्यांची सेवा करायची. तर म्हणाले त्या गुरूंची सेवा करायला तो एक शिष्य आल्यावर दुसरा आला. आता दुसरा आल्यावर आता 2च पाय एक गुरु त्यामुळे एकाने एक पाय घेतला, एकाने एक पाय घेतला. ह्या पायाने दाबतोय जोरात म्हटलं की हा त्याच्यापेक्षा जोरात आपल्याकडे ओढतोय म्हटलं हा त्याच्यापेक्षा जोरात ओढ. शेवटी गुरु म्हणाले अरे मूर्खांना माझे पाय शिल्लक ठेवा नाहीतर माझे दोन्ही पाय मोडून ठेवा. सेवा व्यक्ती करताय, सेवा बिवा काही नसतं. हा केवळ ना वैयक्तिक अभिनिवेश असतो. त्यांनी म्हटलं आपलं सामर्थ्य ते सामर्थ्य तसंच टिकलं पाहिजे. त्याच्याकरता जे जे करणं शक्य आहे ते याही परंपरेत केलं जातं म्हणजे अध्यात्म मार्गामध्ये असं त्याला सांगायचं. ईश्वरे विण जे कामना. आणि म्हणून ते म्हणतात की त्या गुरुशी जो संबंध जोडायचा आहे तो शिष्याला सुद्धा आणि गुरुला सुद्धा जो व्यवहार करायचा आहे तो व्यवहार सुद्धा जर काही ईश्वराकरता असेल तर काही घोटाळा नाही. पण ईश्वर सोडून व्यवहारामध्ये रस असेल तर घोटाळाच घोटाळा आहे. आणि म्हणून त्यांनी म्हणले ईश्वरे विण जे कामना तेनेची गुणे नाना यातना. ईश्वराच्या शिवाय अनेक गोष्टींमध्ये रस असल्यामुळे नाना यातना म्हणजे नाना दुःख आहे. कारण प्रत्येकाचं टार्गेट ठरलेलं आहे की त्या शिष्याला सांगून ठेवलेलं असतं तू 25 लोक तरी आपल्या संप्रदायात नवीन आणली पाहिजे, तू आपली एवढी तरी पुस्तकं संपवली पाहिजे, आपल्या मासिकाचे एवढे तरी वर्गणीदार केले पाहिजेत. आता त्यांनी काय करावं? कुणाच्या तरी माथी मारल्याशिवाय त्याला काही इलाज नसतो. कारण किती स्वतः खरेदी करत बसेल. कारण काही वेळा एखादा म्हणेल माल जमत नाही ते आपल्याला पैसे जमवणं, पैशाकरता व्यवहार करणं आपल्याला नाही जमत. मी आपलं काय आहे ते माझ्या खिशातून पैसे काढून देतो. 1 वर्ष देईल, 2 वर्ष देईल, किती मासिकांच्या वर्गण्या तो किती दिवस भरत नसते. गुरूंच्याकडे माणसं आणून उभी करायची, तो कुठून आणून उभी करी. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की त्या सगळ्या ज्या व्यावहारिक कामना आहेत ना की आमचा संप्रदाय कसा वाढेल, आमचा संप्रदाय वाढला पाहिजे, आमच्या संप्रदायात माणसं कशी आली पाहिजे, ती कुणी आणली पाहिजे, ती किती आणली पाहिजे, ती कशी आणली पाहिजे, हे सगळं आहे ही ईश्वराशिवायच्या कामना आहे. कारण हे ईश्वराच्या विषयी कामना त्या गुरुच्या ठिकाणी नाही. म्हणून तेनेची गुणे नाना यातना. आणि त्यामुळे बराच अट्टहास आणि आटापिटा करावा लागतो. नाही तो गुरु स्वस्थ आहे ना आपल्या ठिकाणी, त्याला काय पडलंय या जगातून? जर त्याला काही घ्यायचंच नसेल तर त्याला एवढी धावपळ करण्याची गरजच नाहीये. पावती होती पतना वर पडे प्राणी. आणि त्यांनी सांगितलं हे तर भगवद्गीताकारही सांगतात, सगळेच सांगतात. अरे एका मर्यादेपर्यंत गुरु किंवा एका मर्यादेपर्यंत एखादी व्यक्ती आध्यात्मिक उपासना करत असते तेव्हा ती त्या साधनेच्या काळामध्ये पुष्कळ चांगली असते. कारण ती साधनाच करत असते. त्याचं उत्तर त्यांनी वर दिलं की त्या साधनेमुळे काही ना काही सिद्धी प्राप्त होतात. लोकांना मोठ्या मोठ्या सिद्धी प्राप्त होतात. आपल्या सामान्य माणसाला सुद्धा आपलं मन स्वच्छ असेल तर कुणाच्या मनात काय येईल असं आपल्या मनात आलं की नेमकं तसंच करेल. आपल्याला एखाद्या माणसाची सारखी आठवण झाली की नेमकं 4 दिवसात 2 दिवसात त्याचा फोन येतो. या काय सामान्य गोष्टी आहेत, या काही नाही. आपल्या अंतरंगाचा स्वच्छ असण्याचा काळ थोडा वाढला की आत्मतत्व सर्वदूर भरून राहिलेलं आहे. आणि त्यामुळे त्या आत्मतत्वाच्या पातळीवरती काळ आणि स्थळ ही मर्यादा नसल्यामुळे आपल्या मनात आलेला विचार त्या व्यक्तीच्या मनात आलेला विचार दोन्ही जुळतात, एकच आत्मतत्व असल्यामुळे. त्यामुळे सामान्य माणसाला सुद्धा काही चांगल्या गोष्टींचे
आपण म्हणतो काय बरोबर वाटत नाही बा, आज काय होतंय कोणाला नाही, असं काय मोठे आपण कोणी सामर्थ्यशील आहोत असं काही नसतं. पण सामान्य मनुष्याला सुद्धा हे अनुभव ठाई ठाई येतात. आणि त्याचं कारण आहे, ज्या काळात आपलं मन स्वच्छ असतं त्या काळातले जे व्यवहार आहेत ते व्यवहार त्या आत्मतत्वाच्या पातळीवर होतात आणि त्यालाच फलकालाची मर्यादा नसते. आता हे जसं आहे तसं इथे त्यांनी म्हटलंय की सिद्धी आणि सामर्थ्य. सिद्धी आणि सामर्थ्य ह्या दोन गोष्टी या कोणाला प्राप्त होतात? ते म्हणाले की जो काही साधना करायला लागतो त्याला हळूहळू ते प्राप्त होऊ लागतं. ज्याला ते प्राप्त होतं त्याचा बोलबाला होतो, त्याची महती वाढते आणि मग लोक त्याच्यावरती श्रद्धा ठेवतात. मग हळूहळू त्याचा संप्रदाय वाढतो, मग लोक जवळ येऊ लागतात, मग सगळे मोह सुरू होतात. अनेक प्रकारचे मोह, अनेक संप्रदाय दिसतात. ती मूळ संत आणि त्या संतांचे 4, 5, 6 शिष्य की जे चांगले आहेत, ज्यांनी चांगला अभ्यास केला आहे, ज्यांनी चांगली साधना केली आहे, अशा माणसांना त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा केव्हा चांगला काळ येतो म्हणजे त्यांनी केलेल्या अभ्यासाचं त्यांना फळ मिळतं. त्यानंतर त्यांचा बोलबाला सुरू होतो की बाबा तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही अधिकारी आहात, की त्याबरोबर हे सगळं वाढतं. आणि हे सगळं वाढल्यावर त्या मूळ ईश्वराच्या विषयीचं चिंतन संपतं आणि त्यांनी सांगितलं पावती होती पतना वर पडे प्राणी. आणि हे सगळे पतित होतात, आपल्या जागेवर काही राहत नाही, कशात ना कशात तरी गुरफटतात, कीर्तीत तरी गुरफटतात, पैशात तरी गुरफटतात, त्या कशात ना कशात तरी अडकून पडतात. काही ना काहीतरी वेडवाकडं त्यांच्या जीवनामध्ये घडतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं होता शरीराची अंत सामर्थ्यही निघून जातं. हे शरीराच्या पातळीवरचं सामर्थ्य असल्यामुळे ते तात्कालिक आहे, ते शरीराबरोबर निघून जातो. सेठी अंतरला भगवंत कामना गुण. इच्छा केल्यामुळे खरोखर ज्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचा आहे तो मात्र अंतरतो. आणि म्हणून ते म्हणतात म्हणून निकामता विचारू दृढबुद्धीचा निर्धारू तोची सद्गुरू पैल पारू पाववी भवाचा. आणि म्हणून म्हणतात की जो निष्काम भावाने राहतो, ज्याला कसलीच इच्छा नाही त्या जगातून काही मिळवायची, दुसऱ्याकडून काही घेण्याची, निष्कामता विचारू दृढबुद्धीचा निर्धारू, ज्याच्या ठिकाणी त्याचा निश्चय अगदी पक्का आहे. म्हणजे मी काही घेणार नाही, मी काही घेणार नाही असं तोंडाने म्हणायचं, ते आगं आगं म्हशी मला कुठे न्यायची, तसं आहे. ती म्हैस कशाला घेऊन जाते, आज म्हशीच्या शेपटीला धरून तिच्या मागे जात राहतो. म्हणून म्हैस नेते असं याला म्हणता येतं, नाही तर वास्तविक यांनीच म्हशीची शेपटी धरलेली आहे, म्हैस याला धरून येतच नाही. तसं आहे ते की त्या कामना नाही माझ्या नव्हे, माझ्या नव्हे, मी त्यातला नव्हे असं म्हणत तेच करायचं. आणि म्हणून ते म्हणतात की म्हणून निकामता विचारू दृढबुद्धीचा निर्धारू तोची सद्गुरू पहिलं पारू पाववी भवाचा. तोच या भवसागरामधून पलीकडे घेऊन जाण्याला समर्थ आहे, जो निष्काम आहे. मुख्य सद्गुरूचे लक्षण आता म्हणाले, मुख्य लक्षण सांगतो. आधी पाहिजे विमल ज्ञान, त्याला शुद्ध ब्रह्माचं ज्ञान पाहिजे की ब्रह्माचं नेमकं स्वरूप काय आहे, त्या ब्रह्माच्या स्वरूपाचं ज्ञान. ज्ञान म्हणजे आपण गेल्या वेळी बोललो त्याप्रमाणे शाब्देच्या परेचं निष्णाता, की शब्दज्ञानाने नाही, शब्दज्ञान तर जागोजागी फिरणारा प्रवचनकार करतो, त्याला काय मोठं अवघड आहे, 4 ग्रंथ वाचले की त्याला शब्दज्ञान आहे. शब्दज्ञानाने काही होत नाही, ज्याला अनुभवाचं ज्ञान आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की ज्याला विमल ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. आणि ज्या ठिकाणी निश्चयाचं म्हणजे ईश्वर आहे हा निश्चय आहे. जोपर्यंत ईश्वर मी आपल्याला नाव सांगत नाही, पण अगदी आपल्या महाराष्ट्रातले फार मोठे नामांकित असे या अध्यात्म क्षेत्रातले फार मोठे असणारे, ज्यांचा अधिकार, ज्यांचं कार्य सगळं काही खूप मोठं आहे, त्यांनी सुद्धा जो प्रश्न विचारला, तुम्ही ऐकायला साक्षी होते, त्यांनी प्रश्न विचारला की खरंच सांगा, आपण एवढं ईश्वराच्या अधिष्ठानाने कार्य करतो, ईश्वर खरंच आहे का? असा एवढ्या मोठ्या सत्पुरुषांनी प्रश्न विचारा, मला आश्चर्य वाटतं. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत त्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत अंतःकरणातला संशय सुटत नाही. आमच्या मनात संशय येतात, काय नवल, आमच्याकडे संशय येईलच, आम्ही मच्छरच आहोत, आमच्या संशयाचं काही नवल नाही. पण एवढ्या मोठ्या सत्पुरुषांना सुद्धा जोपर्यंत ते विमल ब्रह्माचं ज्ञान, त्यांनी शब्दच वापरला की शुद्ध ब्रह्मज्ञान ज्याला झालं नाही, ज्याला ब्रह्माचं यथार्थ स्वरूप कळलेलं नाही, त्याला ब्रह्माच्या विषयी शेवटपर्यंत संशय राहतो. उलटा आहे, म्हणून ते वर बोलून गेले
की म्हणून त्याच्या पतनाची जी शक्यता आहे ती अधिक आहे, कारण तो त्या अनुभवाला प्राप्त झालेला नाही आहे आणि ईश्वर आहे या निश्चयाचं समाधान आहे. म्हणून दुसऱ्याकडे मागण्याची इच्छा नाही. निष्काम का होतो? कारण आवश्यकताच नाही आहे. सगळं काही करणारा तो आहे, मला कोण काय देणार आहे. आपण समर्थांचं वचन नेहमी म्हणतो, आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो. आम्हाला काय कोणाचं घेणं देणं आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही मला दिलं, तुम्ही काय देणार म्हणाले मला, तो राम मला देतो. पण हा जो आत्मप्रत्यय समर्थांना आहे तो आम्हाला थोडाच आहे. आम्हाला आमच्या म्हातारपणाची काळजी करून या बँकेत पैसे ठेव, त्या बँकेत पैसे ठेव, आपलं जपून ठेव. आपण सगळ्यांना सांगतो की आपण आहोत तोपर्यंत आपलं काही कुणाला द्यायचं. आपले सगळे व्यवहारातले हिशोब आहेत ते सगळे वेगळेच आहेत, की आपल्याला कोण विचारील, आपल्याकडे काही असलं तर विचारील, अशी आपली ती खुली समजूत आहे. त्या समजुतीतून आपले असे बरेच व्यवहार आहेत आणि व्यवहाराच्या पातळीवर काही सत्य आहे, काही असत्य आहे, दोन्ही त्याचे अनुभव आहेत. म्हणून ते म्हणाले निश्चयाचे समाधान. ईश्वर आहे हा इतका पक्का निश्चय आहे की त्यामुळे काही जगाकडनं मागायचं नाही आहे, जगाला काही मी देत नाही आहे. त्यांना वाटतच नाही मी काही जगाला देतो आहे आणि जगाकडनं काही घेतो आहे. स्वरूप स्थिती, आपल्या स्थितीमध्येच ते राहतात. म्हणजे जी मूळ स्थिती आहे ती जी ब्रह्मस्थिती आहे, यावरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ, स्वधर्मविषयी. आता याच्याही उपर काय आहे, हे सगळं प्राप्त झालं, आपले हम बन चुके, बस आता आम्ही कसंही वागले तर चालेल. तसं नाही म्हणाल, तसं चालणार नाही. ते वैराग्य प्रबळ, त्यांच्या प्रत्येक वागण्यातून वैराग्य दिसतं. माणिक प्रभूंचं चरित्र त्याकरता वाचण्यासारखं. कोणी माणिक प्रभूंना जेवताना पाहिलेलं नाही. कधी 4 लोकांच्या बरोबर एवढे सगळे पक्वान्न होत आहेत आणि माणिक प्रभू जेवलेत, कधी नाही. त्यांच्या खांद्यावर एक झोळी असेल, रात्री 12 वाजो, 1 वाजो, 2 वाजो, त्यांना संगीताचं मोठं वेळ होतं आणि लोक त्यांच्याकडे, म्हणजे हुमनाबादला, माणिकनगरला खूप संगीताचे जलसे व्हायचे आणि उत्सवामधला जलसा संपायचा तोपर्यंत 1, 1.5, 2 गायकांच्या तब्येतीमध्ये त्यांचं गाणं जेव्हा संपेल तेव्हा संपेल. त्यानंतर माणिक प्रभू कुठेतरी एखाद्या झाडाच्या खाली बसून एवढीशी भाकरी त्याच्यावर चटणी घालून काही संपलं, काही लागायचंच नाही. तर त्यांनी कधी जेवलं आहे, त्याला कधी दिवसभरात खाताना कोणी पाहिलेलंच नाही. त्यामुळे ते म्हणाले वैराग्यच इतकं प्रबळ आहे, देहाची स्थितीच इतकी भिन्न आहे. वृत्ती उदास केवळ, वृत्तीची उदासीनता आहे. काय झालं आहे, काय भोजन नाही, तर आम्हाला कुठेही गेलं तरी पहिल्या पंक्तीला बसण्यात आनंद असतो. पुन्हा कोणी थांबा जेवायला, अन्न खराब नको, तो टेबल खराब नको, ते जेवण गार झालेलं नको, ते कुणाच्या वापरल्यानंतरचं नको, पहिली पंगत पाहिजे. म्हणाले वृत्ती उदास केवळ, सर्व बाबतीमध्ये उदास आहेत. म्हणाले विशेष आचारे निर्मळ, ज्यांचा आचार अत्यंत निर्मल आहे. निर्मल आहे याचा अर्थ असा की त्या आचारात, आज ज्याला आम्ही पारदर्शकता म्हणतो, टोटल ट्रान्सपरन्सी, की त्याच्यामध्ये झाकून ठेवण्यासारखं काही नाहीच आहे. कुणीही यावं, त्यांचं जीवन, त्यांचा व्यवहार म्हणजे उघडून ठेवलेलं पुस्तक आहे. कोणतंही पान उघडा आणि वाचत, काही वेडवाकडं बघायला मिळणारच नाही. म्हणून म्हणाले स्वधर्म विषयी, म्हणाले आपल्या धर्माच्या विषयी जो आचार आहे तो मोठा निर्मल आहे. म्हणाले याही वरी अध्यात्म श्रवण, आणि म्हणून तर समाधी घेतात. मी आता आपल्याला माणिक प्रभू म्हणाले म्हणून सांगितलं, माणिक प्रभूंनी सुद्धा जिवंत समाधी घेतलेली आहे. त्यांच्या 3ऱ्या पिढीमध्ये जेव्हा त्यांनी त्या व्यक्तीने, त्यांच्याच भावाने म्हटलं की मला समाधी घ्यायची आहे, तेव्हा धैर्य टिकणार आहे का तुझं समाधी घ्यायला, तर समाधी घे. माणिक प्रभू मुसलमानांचे तितकेच आवडतं दैवत होतं, हिंदूंचं तितकंच आवडतं दैवत होतं. आता माणिक प्रभूंनी काय करावं, हिंदू मुसलमानांच्या मध्ये दंगा होऊ नये. कुणालाही कल्पना नव्हती माणिक प्रभू केव्हा समाधी घेणार आहे. माणिक प्रभूंच्या समाधीची तयारी केव्हाच झालेली. भुयार खडून खालच्या बाजूनी जाऊन त्या समाधीची जी जागा आहे ती आज बांधून ठेवलेली होती आणि त्यांनी लौकिकामध्ये मात्र त्यांचं जे दर्शन आहे ते हिंदू का मुसलमान असं नव्हतंच. त्यांनी देह ठेवताना सांगितलं मी आता खाली भुयारात निघून जातो, विषय संपला. ना हिंदूंना दुखवलं ना मुसलमानांना दुखवलं. आतमध्ये समई लावून ठेवली, खोलीचा दरवाजा बंद केला आणि बसले. आणि मी तर त्यांचं नाव विसरले, फार लहान होते वयाने, त्यांचे भाऊ होते. ते म्हणाले मला समाधी घ्यायची आहे. भाऊ म्हणजे मोठे माणिक प्रभू तेव्हा असताना समाधी घेतो म्हणाले. तेव्हा त्यांनी सांगितलं समाधी घ्यायच्या वेळी जेव्हा इथे भेदन होईल त्यावेळी धैर्य टिकणार आहे का, कारण त्या भेदनाच्या वेळी जर तुमचं धैर्य राहिलं नाही तर तुम्हाला त्रास होईल.
आणि तेव्हा सोडवायला कोणी तिथे येणार नाही. नाही म्हणाले माझी तयारी आहे. आणि त्यांनी त्यांच्या भावाने त्यांच्या 25-26 वर्षाच्या त्या मुलाने समाधी घेतलेली. तर सांगण्याचं असं की निश्चयाचे समाधान सहज स्थिती, स्वधर्माविषयी हा आचार निर्मळ आहे. त्याच्याही वर अध्यात्म श्रवण आहे, हरिकथा निरूपण आहे. म्हणाले आता एकदा झालं की बस आपण इकडे तिकडे हिंडत बसणे, आपण त्या सगळ्या गोष्टींचा आनंद उपभोगणे नाही म्हणाले. हा जो स्वाध्याय आणि प्रवचन न प्रमदितव्या, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्या, उपनिषदांचं जे वचन आहे की अभ्यास करत राहावा आणि जे वाचलं आहे ते सांगत राहावं, निरूपण करत राहावं. हे ज्यांच्या ठिकाणी कधीच संपत नाही. एवढं ब्रह्मज्ञान झाल्यावर सुद्धा आता ब्रह्मज्ञान झाल्यावर काय करायचं आहे? मी तुम्हाला पूर्वी पण म्हटलं की व्यवहारातली सुद्धा सामान्य पण बुद्धिमान माणसं जी असतात त्यांना जेव्हा कुणी म्हणतं की बाबा बघा ऐका, चांगलं आध्यात्मिक प्रवचन आहे, चांगलं करतात तुम्ही, ऐका. काय ऐकायचं आहे म्हणाले? आपल्याला एकदा ऐकलं कीच कळतं की ह्या सगळ्या अध्यात्मात दोनच गोष्टी आहेत, एक ब्रह्म आणि माया. असं मग आता त्याच्याच विषयीचे पुन्हा 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 काय ऐकायचं? म्हणजे मनुष्याला व्यवहारामध्ये सुद्धा यात काही ऐकण्यासारखं आहे असं व्यावहारिक माणसाला वाटत नाही. ज्यांनी ब्रह्माला जाणलं आहे तो मात्र जन्मभर ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय निरूपण करत राहतो. हे त्यांचं मोठेपण आहे. हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर, आणि ज्यांच्या ठिकाणी परमार्थाची चर्चा निरंतर चालते, जेथे सारासार विचार तेथे होय जगदोद्धार. म्हणजे जिथे योग्य अयोग्याचा विचार निश्चित आहे तिथेच म्हणाले जगाचा उद्धार होण्याची शक्यता आहे. नानाविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. मी आपल्याला नेहमी म्हटलं, अनेक वेळा म्हटलं की अनेक महात्मे असे आहेत, इथे सुद्धा पुण्यामध्ये मी त्यांचं व्याख्यान ऐकलं आहे की तुमच्या घरातले सगळे देव आहेत ते मुळामुठीमध्ये टाकून द्या. इथे त्यांनी सांगितलं नानाविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. कुणालाही कुलधर्म कुलाचार सोडा असं कधीही म्हणू नये, आणि ते योग्यच नाही आहे, कारण वेदाची तशी आज्ञा आहे. आणि असं आत्ताचा आपला विषय नाही, पण म्हणून जो साधा नवविधा भक्तीचा आधार घेऊन सर्व लोकांना सोप्या असलेल्या मार्गाचं निरूपण करतो असा जो अधिकारी सद्गुरू, नाही तर माऊलींना काय अवघड अवघड लिहिता आलं नसतं का? माऊलींचा योगाचा अभ्यास, त्यांची कुंडलिनी शक्ती, त्यांचा योग, हे सगळं मोठं एकापेक्षा एक अवघड प्रकरण आहे. पण त्यांनी सगळ्यात सोपा भक्तीचा मार्ग विवरून सांगितला. सर्वजनांना बहुतजनासी आधारू हा मार्ग सुद्धा तसाच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की नवविधा भक्ती तो सांगतो, म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठले साधन. आणि म्हणून या नवविधा भक्ती याच ज्या साधन मार्गाचं अधिष्ठान आहे हे सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे. आणि म्हणाले सद्गुरू कुणाला म्हणावं किंवा सद्गुरूचं लक्षण काय आहे हे म्हणाले यातून समजावं की जो परंपरेचा उच्छेद करत नाही, जो योग्य मार्ग सोडून भलतीकडे जा म्हणत नाही, जो सवंग प्रसिद्धीच्या मागे लागत नाही, ज्याला जगाकडून काहीही नको आहे, जो स्वतः निष्काम आहे, वैराग्यशील आहे, अधिकारी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, तरी सुद्धा लोकांच्या बरोबर लोकांच्याच सारखा व्यवहार करतो, आपलं मोठेपण दाखवत नाही. माऊलींनी पण म्हटलं की अलौकिक नो हा हो आवे लौकिका प्रती. लोकांच्या मध्ये मी कोणीतरी मोठा आहे असा एक स्वतःच्या ठिकाणचा मोठेपणा लोकांच्या समोर कधीही प्रकट करू नये. मग अंतरिशुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन, ही समर्थांची फार आवडती भूमिका. समर्थ अनेक ठिकाणी म्हणतात बहिसंगी अंतस्त्यागी, इथे तीच भाषा. अंतरिशुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन. आतमध्ये शुद्ध ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञानाला कशाला भजन करायला पाहिजे? ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणी हे काही शिल्लक राहत नाही. परंतु म्हणाले तसं नाही. आणि त्यांनी म्हणून वरती म्हटलं ना की अडक्याचे 3 जरी असे गुरु मिळाले तरी सुद्धा ते गुरु करू नयेत असं त्यांनी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे. की म्हणाले जे जे मन अंगीकारी ते ते स्वये मुक्त करी, तो गुरु नव्हे भिकारी झडे आला, शिष्यास न लावी ती साधन, न करवी ती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्यजावे. ते म्हणतात किती श्रेष्ठ असू दे, पण जो साधन मार्गाचा उच्छेद करतो समोरचा मनुष्य कधीच साधन मार्गाशिवाय शहाणा होणार नाही. आणि त्यामुळे बाह्य निष्ठेचे भजन तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती.
आणि ते आपल्याला सांगते. माझ्या गुरूंच्याकडे जेव्हा नवीन जायला लागले तेव्हा मी त्यांना म्हणतो की बा आम्हाला काय अशी मोठी मोक्षविक्ष मिळावा वगैरे अशी काय इच्छा आहे, आपण जे वैराग्यशील व्हावं आणि आपण अध्यात्म मार्गात जाऊन आपल्याला काहीतरी दिसावं दर्शन असं म्हटलं काय आम्ही नाही. आम्ही आपले प्रापंचिक लोक आहोत, सामान्य आपलं आपलं घरदार नीट चालावं, आपलं आपल्या घरी नीट राहावं. ह्याच्यापेक्षा म्हटलं आमच्या डोक्यात बाकीच्या काही कल्पना नसतात. त्याच्यावर त्यांनी काही उत्तर दिलं. मी त्यांना म्हटलं लोक इतकी भगवद्गीता उत्तम आहे असं म्हणतात आणि भगवद्गीतेबद्दल इतका गौरवाने बोलतात. म्हटलं मला भगवद्गीता वाचून अशी काही खूप आवडली नाही. मला म्हटलं ब्रह्मसूत्रच खूप आवडली. ते म्हणाले गुरु आहात तुम्ही, तुम्हाला काय सांगू, नमस्कार करतो म्हणाले तुम्हाला. तुमच्या शंकांचं निरसन करायला माझ्याकडे शब्द नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की थोर सत्पुरुष अशा कुठल्याही बोलण्याला कधीही प्रोत्साहन देणार नाही. म्हणून अंतरिशुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन. बाहेर म्हणाले निष्ठेने भजन करावं, तेथे बहु भक्तजन विश्रांती पाहावी. अशाच ठिकाणी अनेक भक्तांना विश्रांती प्राप्त होते, म्हणजे खरं त्यांचं कल्याण होतं. नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार, कर्मे विना अनाचार भ्रष्ट होती. काहीतरी कर्म करत राहिल्याशिवाय अनाचाराने म्हणजे आचाराचा विचार न करता जो मनुष्य जगतो तो भ्रष्टच आहे. त्यांनी उपासना काही ना काहीतरी केलीच पाहिजे. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा, हे सगळं एकत्र सांगितले. ज्ञान वैराग्य भजन, स्वधर्माप्रमाणे जे आचरायला लागणार आहे ते कर्म, साधन मार्ग, कथा म्हणजे हरिकथा, निरूपण, नंतर श्रवण. आपणही दुसऱ्याचं श्रवण करावं. नेहमी काय असतं, जो प्रवचन करत फिरतो ना त्याला फक्त प्रवचन करायला वेळ असतो, त्याला दुसऱ्याचं ऐकायला मुळीच वेळ नसतो. आणि आपल्याला सांगते की ऐकणं याच्याकरता सुद्धा जो पेशन्स लागतो, जी तितिक्षा लागते, ती अनेक प्रवचनकारांच्या ठिकाणची निघून जाते. कारण याला बोलून बोलून अशी सवय होते की दुसऱ्याने आपलं ऐकत राहावं, आपण दुसऱ्याचं ऐकावं. कारण व्यवहारामध्ये सुद्धा आपण जर आपल्या मुलांवर फार आपलाच अधिकार गाजवत असलो ना तर आपल्याला मुलांशी सुद्धा वागताना एकच सवय होते, हां ती काय सांगते तेवढा ऐक, तो काय सांगतोय त्याला काय सांगायचं, आता मला एवढा वेळ नाही तुझा ऐकायला. अरे दुसऱ्याचं ऐकायला आपल्याला वेळ असलाच पाहिजे. मी म्हणते ते तू ऐक हे मात्र आम्ही अगदी खडखडीतपणे सांगतो, पण तो काय म्हणतोय ते ऐकायला मला 5 मिनिटं वेळ नाही. सामान्यतः असं होतं की लोकांना आपलं दुसऱ्याला ऐकवायला आवडतं, दुसऱ्याचं ऐकायला पेशन्स नसतो. आणि म्हणून श्रवण जे आहे, दुसऱ्याचं श्रवण करताना त्यातनं एखादा प्रवचनकार श्रवणाला बसला तर तो श्रवण करत नाही. हा काय बोलला, त्यातलं काय चुकलं, त्यातला संदर्भ यांनी सांगितलं नाही, ही कथा पुरी सांगितलीच नाही, हे जे सांगितलं हा विचारच बरोबर नाही. म्हणजे हा फक्त त्याचं पोस्टमार्टम करत राहतो, त्या प्रवचनाच्याकडे त्याचं काही लक्ष नसतं. आणि ते प्रवचन श्रवण म्हणून कधीच होत नाही. कारण श्रवणाचा भाग असा आहे, कुणी जे बालादपी सुभाषितम ग्राह्यम हे तर टोकाचं झालं, पण कुणीही बोलत असताना तो जे सांगतो आहे त्याच्यामधून जे ग्रहण करायचं आहे त्याकरता मनाची एकाग्रता त्याच शब्दावर असली पाहिजे. त्या शब्दाच्या विच्छेदनात असता कामा नये. त्या शब्दाची चिरफाड करत बसायचं, काय बोलले, कसं बोलले, असं का बोलले, तसं का बोलले. म्हणून त्यांनी सांगितलं की हा गुरु आहे पण हा श्रवण करतो. समर्थांचं आपल्याला माहीत असेल, ज्या दिवशी वेदास्वामींनी देह ठेवला, समर्थ समोर ऐकत बसलेले आहेत त्यांचं कीर्तन, आणि त्यांचं कीर्तन संपलं आणि वेणास्वामी त्यांना नमस्कार करायला गेला आणि त्यांनी तिथे देह, त्यांच्या चरणावरच देह ठेवले. पण म्हणजे सगळं माहिती आहे आपल्या शिष्यांचं, आपले शिष्य काय करतात तेही माहिती आहे, तरी सुद्धा श्रवणाला गुरु तयार आहे, तरी सुद्धा मननाला गुरु तयार आहे. नीती न्याय मर्यादा, कोणताही नवीन विषय येऊ दे त्यांच्या मनामध्ये त्याच्यावर चिंतन आहे, त्याच्यावर मनन आहे. नीतिमान त्यांनीच व्यवहार झाला पाहिजे, याचा पैसा घे, त्याचा पैसा घे, त्याचा पैसा घे नाही. न्याय आपण आता अनेक मठांमध्ये, त्या मठपतींच्या मध्ये आपण पाहतो काय प्रकारचा व्यवहार तिथे चालतो. त्यामुळे तो न्याय आणि आपल्या वागण्याची मर्यादा राहिलीच पाहिजे. यामध्ये एक उणे असे तेने ते विलक्षण दिसे.
समर्थ म्हणतात त्या शहाण्या माणसाकडे जर हे नसेल तर काही बरं दिसत नाही. विलक्षण म्हणजे वेडवाकडं वाटतं, नाही काही बरोबर वाटत नाही. आणि म्हणून सर्व ही विरसे सद्गुरूपाशी. म्हणून सद्गुरूंच्याकडे ही सगळी मान मर्यादा व्यवहार ज्याला परिपक्वता म्हणतात व्यक्तिमत्वाची ती असलीच पाहिजे आणि ती आलीच पाहिजे. ते आता त्या टी व्हीवर एक नाचला म्हणून दुसरा नाचला, दुसरा नाचला म्हणून सगळी सभा नाचली, सगळी सभा नाचते म्हणून गुरु नाचला. हे आज रोज पाहतोय की जो मनुष्य बसून प्रवचन करतो त्यांना 2 वर्षानंतर स्टेजवर नाचताना पाहिल्यावर मी थक्क झाले. व्यासपीठावर बसून म्हणजे त्या व्यासपीठावर उभं राहून नाचतात. आता व्यासपीठ हे नाचण्याकरता नक्की नाही, त्या व्यासपीठाचा तो खरा म्हणजे अपमान आहे. पण हे का होतं? हे वाहवलं जाणार. गुरुचं गुरुपण टिकवणं नाही. म्हणून ते म्हणतात की ते विलक्षण दिसेल. गुरु जर असा करायला लागला काहीतरी वेडवाकडं तर ते काही बरं दिसत नाही म्हणाले. आणि म्हणून साधनेविना परमार्थ प्रतिष्ठे तो मागुता सवेच भ्रष्टे. जर योग्य साधन जर ठेवलं नाही आणि तो परमार्थ मार्गामध्ये त्याचा लाभ घेत राहिला तर शेवटी काय होतं? तो स्वतः परमार्थच भ्रष्ट होतो. म्हणजे जो तो स्वतःला गुरु म्हणून बसलेला आहे त्यालाच एके दिवशी त्या बदनामीला तोंड द्यावं लागतं. या कारणे दुरी द्रष्टे महानुभाव. याकरता द्रष्टे पुरुष असतात ते फार दूरदर्शी विचार करतात. त्या महानुभावांच्या ठिकाणी इतकं ज्याला तात्कालिक विचार तात्कालिक स्वरूपाचा आचार व्यवहार चिंतन मनन नसतं म्हणाले. आता वर दिशी पुढे जाऊया. ती बहुतांचे पालन करतात त्यास बहुतांची असे चिंता. हे सद्गुरू अनेकांचं पालन करतात, अनेकांचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतात. नाना साधने समर्था सद्गुरू पाहिजे. अनेक साधन आहेत त्यांच्याकडे. मंत्र साधन आहे, संकल्प साधन आहे, इच्छा साधन आहे, सामर्थ्य आहे, सिद्धी आहे, सगळं सगळं आहे. त्या अनेक साधनांचा जेव्हा जसा जिथे जेवढा उपयोग करायचा आहे तेवढा ते करतात. आचार उपासना सोडिती ते भ्रष्ट अभक्त दिसती. जळोतयांची महंती कोण पुसे. समर्थानं मुळीच पटत नाही. पुन्हा 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 म्हणतात. कर्म उपासनेचा अभाव तेथे भकादेसी झाला ठाव. तो कानकोंडा समुदाव प्रपंची हसे. आणि आता ह्या अशा गुरूंचे शिष्य झाले, गुरु भ्रष्ट झाले, बाकीच्यांनी काय करायचं? त्या बाकीच्यांची परिस्थिती त्या शिष्यांची फारच शोचनीय होते म्हणाले. नीच यातीचा गुरु तोही कानकोंडा विचारू. ब्रह्मसभेस जैसा चोरू तैसा दडे. मला वाटतं आपण इथे थांबूया का? कारण ह्याला उत्तर द्यायचं आहे आपल्याला. कारण समर्थांच्या वरती फार मोठा आरोप आहे. आपण जेव्हा त्या गुरुपौर्णिमेच्या वेळी बोललो तेव्हाही हा विषय बोललो होतो. पुन्हा एकदा बोलू की नीच यातीचा गुरु हा समर्थांनी म्हटलं आहे. समर्थ हे जातीयवादी आहेत आणि समर्थ हे फक्त ब्राह्मणांचेच कैपक्षी आहेत आणि समर्थ ब्राह्मणांचीच भाषा बोलतात असा समर्थांच्यावरचा जो आरोप आहे या संदर्भामध्ये ते घेऊन समर्थांवर पुष्कळ आरोप झालेले. त्या आरोपाला उत्तर आहे.